बायका सेरा सोडून देतात झाला, कोणाच्या वावरात जात, कोणाचं नुकसान होई नाही, काहीच होई, बायका सरम नाही लागे. बापा एक कोणता चरकटून टाकला पुरा ह्या सेरेईनं. कायले सेऱ्या सुऱ्या पालत असतील तर माहित नाही बाबा, दुसऱ्याचं नुकसान करावं रे. चांगला बांधून ठेवताना कुठे बी चालतात, खुले सोडून देतात, कोणाच्या बाहेर जात नाही, काहीच होई. हट सेरीदा, दारी नावाची ओढत नाही हल्ला का? आता मारलो गेलो ना, दाराच्या धेंदळच लचकावील, काढी नसे का गे? बापा त्या सेरीची तर दाढीच आहे, दाढीवाली सेरी आहे ना हे. कोणाची आहे तर? हट हट. मा आता याच्या मागं धावाच लागतं का तर माहित नाही. आता त्या कोणत्यावर चाली गेल्या, तूर खातात का करतात तर माहित नाही बाई. हट हट हट. शेरीदा कोणाकड अजून कोणाकड? ओ शांता, तिकडे का करते? इकडे ये ना जरासे. का सांगू, पहा ना से ना, एक कोणता पुरा खाऊन टाकला. कोणाच्या होत ना कोणाच्या नाही तर माहित नाही बाई, खुल्या सोडून देतात. बाबा कोणाच्या ह्या बकऱ्या होता खुल्या सोडून देतात झाला. लोकांच्या वावरात आता परापाणी झालाय तर थान आहे काही आहे असं लोकांना समजे नाही का बाबा? तेच तर म्हणतो मी, आपण आपले जनावर बांधून ठेवतो आणि आपल्या वावरात आणून नाही चारावले. आणि हे पहा ना बायका कसा खुल्या ठेवतात तर यायले लाज शरम कशी नाही लागे म्हणतो, जनावर खुले ठेवतात तर. कोणाच्या बकऱ्या होत ना कोणाच्या नाही तर जराशी जाशील आणि पता लावशील आणि त्याच्या घरी सांगून येशील का असे खुले नको सोडत जा म्हणून, आमच्या वावरात तूर तार आहे. त्या रमसाच्या असतील सेऱ्या, त्याच्या सेऱ्यासारखे दिसून राहिले. त्याले अशा सेऱ्या पालतात आणि खुल्या सोडून देतात तर माहित नाही बाबा, त्याच्या बायकोला म्हणून मी आज. पाय शांता, झगडा गिगडा नको करजो, फक्त समजवून येतो तिले. हो समजवूनच. अशी नाजूक साजूक आहे माझी तुराणी, सांगशील का ग मला गोपित ते प्रीतीचे कानी. गोऱ्या गालावर तुझ्या खडीला जली गोरी मोरी, चढला का ग श्यामा रंग तुझ्या साडीच्या पदरावरी. तुला चोरून पाहता कडी मनाची खलाली, जीव माझा का भाडला सात जन्माची मिळाली. स्वप्न सुंदरी अवतरली जशी स्वर्गाची अप्सरा, प्रीती आहे का ग खरी माझी बिरबिर नजर. माझी बिरबिर नजर तुझ्या भोवती घाले पिंगा, मडरानावर झाला गजर, मडरानावर झाला गजर. हट बाबा, तुमच्या पण ना काही ना काहीच राहते. तूच चाललाय प्रेम. बापा मला का बुडगा समजतेस का? आपल्या बायकोवरच प्रेम दाखवतो का लोकांच्या बायकावर प्रेम दाखवतो का? हो बाबा तुमचीच खरी. जाऊ द्या, मले काढल्या गिळल्या आहेत का वाडीत पाहून येतो. हे ना कधी कधी असे जवान राहिल्यासारखेच करते. मच्छर होत का गावात, कुटकुट कुटकुट चावून राहिले. या मच्छरले मारू मारू ना जीव असा हैराण होऊन गेलाय. झोप नाही लागू देत. पोळा झाला, मारबत झाली तरी बी हे मच्छर नाही गेले बाबा. आज वाडीत गेलो तर तेथे बी मनमानी मच्छर असे जे झोमत तर निघतच नव्हते. कोणते मच्छर होत ना कोणते नाही तर माहित नाही बाबा. आता चावा नाही काहीच करा, झोपतो मी चुपचाप वडवाड करून. बापा माय बहीण लेकाची आता 7-7:30 वाजत आले तरी झोपूनच आहे. ए शांता, झोपू द्या ना मले. बाप्पा काय झाला रे इथे? काल तर चांगलीच होती ना. बाप्पा डोळेही नाही उघडून राहिलीस का? झोमाळा झुमला तुले? उठ ना बाप्पा, 7:30 वाजले ना. अहो काय सांगू तुम्हाला, रात्रीपासून ना असा थंडी वाजू ताप येऊन राहिलाय, डोका बी दुखून राहिलाय आणि उलटी आल्यासारखी लागते. बाप्पा तुले तर सपाटून ताप आहे तुले. चल डॉक्टर कड. आता मोसम चांगला नाहीये, ताप जर येतेच तर तुम्ही पॅरासिटामॉलची गोळी आणून द्याल, ते खाईन ना झोपीन, म्हणजे ताप निघून जाईल. तू कधीच ना आपल्याच बापाची लावतेस, कधीच माझी गोष्ट ऐकच नाही. आता दवाखान्यात चल म्हणतो तर येऊन नाही राहिली आहेस. हा ताप काही साधा सुधाच राहील असा आहे का? चल दवाखान्यात, ब्लड टेस्ट वगैरे करून घेऊ. ह्या घाताचे ताप जर चांगले नाही राहत ना. बर घरचे काम पडले आहेत ना, घरचे काम कोण करल अजून. चला उठू द्या मले, चाय पाणी बनवतो तुमच्यासाठी, झाडझूड करतो.
नाही आता तू काम गिम करू नको, मी सर्व कामं करून घेतो आणि तुझ्यासाठी चहा तोच आणून देतो. तू आराम कर आणि मग दवाखान्यात जाऊन दवाखाना खुलेल तेव्हा. मी आहो ना करीन काम. ताप उतरल्यावर तुम्ही कायले त्रास घेतात आता. करतो ना मी. तू आराम कर म्हणलो ना, तर आराम कर. चल आता 17 काम राहू दे आणि पहिले दवाखान्यात जाऊन येऊन